तर बघा इकडे आता काका या माडावरती चढणार आहेत. एवढं मोठं उंच नाही जास्त, तर हे साफ करायचं आहे आता. त्यावरती बघा त्या जुन्या जुन्या जे पोई आहेत त्या काढायच्या आहेत. नारळ पण पाडायचे आहेत. नारळाचे मालक आहेत, माडाचे मालक. हे मालक आहे. हे त्यांचं घर आहे इकडे. हे इकडे त्यांनी भाजीपाला केलं नाही, मुळा लावली नाही. इकडे कोथिंबीर लावला, पण ती काय जगलीच नाही अर्धी. हे बघा, हे बघा आता तयारी चाललंय. अशा प्रकारे सॉक्स घालतात एकदम जाडजूड, एकदम 2-2, 3-3 3-3. हा माड साफ करायला काका म्हणतायत 200 रुपये ना काका, आणि तो माड साफ करायला 100 रुपये. तो झाड असेल तसं ह्याच्यावर उंची मोठं असेल तर मोठे पैसे असतात त्याचे. हा, जशी झाडाची उंची असेल 1 रुपया वाया जात नाही. त्याप्रमाणे ते साफ त्याप्रमाणे करतात. काम करणार आपले समजून. तर तुम्हाला जर साफ करायचे असाल, जन्म सिद्ध हक्क मिळवायचा, काम करून मिळवायचा. जय हिंद, जय महाराष्ट्र. वन दी गेट मराठा मुली नारायण जानू गावणूक वडवलीचे आहेत. तुम्हाला जर साफ करायचे असेल आजूबाजूच्या गावातील तुम्ही जर असाल तर तुम्ही काम द्या मला. मोठी जर तुमची बागायत असेल, खूप झाडं लावलेली असतील आणि तुमची जर बागेची साफसफाई करायची असतील तरी सुद्धा हे करतील. आणि तसं जर काय असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मला जर तुम्ही सांगितलं तर मग मी त्यांना त्यांचा काय मोबाईल नंबर नाही काकांकडे. जर मला तुम्ही सांगितलं तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून देईन तुम्हाला. मग तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी काय बोलणी करा आणि तुमचं गाडी टाकून. तर बघा आता सुरुवात केलेली आहे काकांनी चढायला. हे बघा, हे बघा अशा प्रकारे अशी ही मशीन असते. असंच चढलं जातं झाडावरती. बघा, कट. काढायसारखे नारळ आहेत ते पण काका काढा. सांगितलं. मिरचीवरती पडला, मिरचीच्या झाडावर पडला, फान मोडली. हे बघा, हा हुऱ्या नाही, हुला नाही काय हुला कुठे येतात आता. बरी झालं पावडर भेटेल. हुऱ्या नाही म्हणतात, हुऱ्यान मुंग्या. तेव्हा कशी गेली वरती बघा. अरे राम बोला.